नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कामवासनेने पछाडला आणि महिलेच्या नादात जीवाने गेला. ही घटना सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असणाऱ्या घाणवड या गावातील असून त्या ठिकाणी राहणारा बापूराव देवाप्पा चव्हाण वय वर्ष 46 हा राहत होता. तो त्या गावचा उपसरपंच देखील झाला होता. त्याच्याकडे जमीन जुमला व सोन्याची दुकाने असल्यामुळे तो श्रीमंत होता. त्याच्याकडे नेहमी पैसा हातात खेळत असे. त्या पैशाच्या जोरावरच बापूराव याला अनेक बायकांचा नादही लागला होता. त्याला एखादी बाई आवडली की तो तिच्याशी सलगी करायचा व तिला भोगल्याशिवाय शांत बसायचा नाही. त्याची रंगेल म्हणूनच बापूराव याची त्या गावामध्ये ओळख होती. शेतामध्ये मजुरी करणाऱ्या महिला व त्यामध्ये सुंदर अशी महिला दिसली की बापूरावच्या मनातील कामदेव हा जागृत व्हायचा आणि याच कामदेवाची भूक दिवसेंदिवस वाढतच होती व त्याची ताकद पाहून त्याच्या वाटेलाही कोणी जायचे धाडस करत नव्हते. बापूरावने घाणवड या गावातील एका महिलेसोबत शरीर संबंध बनवण्यासाठी गळ टाकला असता तिने त्याला दाद दिली नाही व तिने त्याला स्पष्टपणे नकार दिल्यामुळे बापूराव हा दुखावला गेला होता. पण त्याचा तोरा काही कमी झाला नाही आणि तो ईर्ष्येला पेटला. काहीही करून त्या महिलेसोबत शरीर संबंध करायचेच या निर्धाराने तो त्या महिलेशी कोणत्या ना कोणत्या कारणातून तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्याच दरम्यान त्या महिलेने आपल्या एका जवळच्या नातलगास तो बापूराव मला त्रास देत असल्याचे सांगितले व त्यावरून तो नातेवाईक विशाल मदने याने याबाबत बापूरावला जाब विचारला असता बापूरावने ताकदीच्या जोरावर विशाल याला बेदम मारहाण केली होती व त्या गावच्या यात्रेमध्ये तमाशामध्ये बापूरावने कोणतेही कारण नसताना विशालचे थोबाड फोडले होते. या बापूरावच्या अरेरावी पुढे विशाल मदने गप्प बसला होता. बापूराव हा मोटरसायकलवरून गावात फिरत असताना त्याला विशाल मदने दिसला की त्याच्याकडे रागाने बघत विशाल याला अश्लील शिवीगाळ करायचा. विशाल याला माहीत होते की बापूराव चव्हाण याची पैशाची ताकद किती आहे. त्याच्या पुढे आपले काही चालत नाही म्हणून विशालने या बापूरावला यमसदनी पाठवण्याचा निर्णय मनाशी घेतला. त्यानुसार विशालने एक चांगल्या प्रकारचा धारदार शस्त्र बनवून घेतले. तसेच त्याने त्याचे साथीदार सचिन थोरात, गणेश तामखेडे, श्रेयस थोरात यांना सांगितले की बापूराव चव्हाण यांच्यावर पाळत ठेवायची आणि त्याचे काम आपल्याला तमाम करायचे आहे. त्यानुसार सर्वांनी एका महिन्यापासून बापूराव हा सकाळपासून रात्रीपर्यंत कुठे जातो, काय करतो याची संपूर्ण माहिती गोळा केली. 5 डिसेंबर 2024 रोजी बापूराव हा दुपारच्या दरम्यान एका बारमधून दारू पिऊन बाहेर पडला होता. त्याच्या पाळतीवर विशाल मदने, सचिन थोरात, गणेश तामखेडे, श्रेयस थोरात हे होते. त्यावेळी विशालने बापूरावला रस्त्यामध्ये अडवले व त्यावेळी बापूराव हा गाडीवर होता. विशालने त्याला विचारले की तू माझ्याकडे खुन्नस नजरेने का पाहतो, कारण नसतानाही मला मारहाण का करतोस. तेव्हा बापूराव हा गुरमीत त्याला म्हणाला, तुला काय करायचे ते कर, असे म्हणत त्याने त्या ठिकाणी विशालला पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या सरशी विशालने पॅन्टमध्ये लपून ठेवलेला धारदार शस्त्र बाहेर काढलं आणि बापूरावच्या गळ्यावर दोनच जोरात वार घातले. त्यानंतर बापूराव हा त्या ठिकाणी जागीच ठार झाला. हे पाहून विशाल मदने व त्याचे साथीदार गारडी गावच्या हद्दीत गारडी गाव ते नेवरी जाणाऱ्या रोडवरून पळून गेले.
बापूराव चव्हाणचा खून झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने त्या परिसरामध्ये पसरली आणि घटनास्थळी गारडी गावच्या हद्दीत गारडी ते नेवारी जाणाऱ्या रोडवर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. बापूराव चव्हाण यांचा खून झाल्यानंतर पोलीस तपास पथकाने खुनाच्या घटनेबाबत तपास सुरू केला असता पोलीस पथकाने बापूराव चव्हाण यांची गावातून माहिती घेतली असता बापूराव चव्हाण याचे वर्तन अनैतिक स्वरूपाचे होते व त्यामधूनच त्याचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की विशाल मदने व त्याच्या साथीदारांनी बापूरावचा खून केला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिद्धेवाडी पुलाखाली विशाल मदने, सचिन थोरात, बाळासाहेब मदने यांना पकडले व त्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी बापूरावच्या खुनामध्ये अप्रत्यक्ष सहभागी गणेश तामखेडे व श्रेयस थोरात यांची नावे सांगितली. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपण केलेला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी सांगितले की बापूराव चव्हाण हा रंगेल वृत्तीचा होता. तो पैशाच्या आणि ताकदीच्या जोरावर गावातील महिलांना शरीर संबंध करण्यासाठी आपल्या जाळीत ओढायचा व ज्या महिलेने त्याला नकार दिला तो तिची गावात छेड काढायचा व तिला विनाकारण त्रास द्यायचा. तो गावात श्रीमंत असल्यामुळे त्याला सर्वजण भिवून राहत होते. पण 23 वर्षाच्या कवळ्या तरुणाने म्हणजेच विशाल मदने याने त्याला जाब विचारल्यामुळे बापूराव हा ईर्ष्येला पेटला. आपली चूक असतानाही आपली चूक मान्य न करता विशाल याला तो त्रास देऊ लागला. शेवटी सहनशक्तीलाही मर्यादा असते आणि तसे झाले आणि बापूरावचा खून झाला. विशाल मदने याने आपल्या साथीदाराच्या मदतीने तो केला आणि बापूरावची मस्ती त्याने कायमची जिरवली. पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.